गुड इव्हनिंग स्टुडंट्स. सराव परीक्षेमध्ये आलेला 3 मार्काचा ओपन एंडेड क्वेश्चन आपण पाहूया. मी सर्वांचं स्वागत करतो सरस्वती अकॅडमी पाथरीमध्ये. पहा, प्रश्न आहे, व्ही इज व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, डायमेन्शन ए बी सी अँड एस इज इट्स सरफेस एरिया, देन प्रूव्ह दॅट 1/v इज इक्वल टू 2/s इन ब्रॅकेट 1/a प्लस 1/b प्लस 1/c. हे प्रूव्ह करायचं आहे. गिवनमध्ये आपल्याला फॉर क्युबॉइडसाठी लेंथ दिलेली आहे ए, ब्रेडथ दिलेली आहे बी आणि हाईट दिलेली आहे सी. ओके, तर आपल्याला ही गोष्ट शो करायची आहे. सो व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच, म्हणजेच ए इंटू बी इंटू सी व्हॉल्यूम बरोबर. ओके, तर आपल्याला त्याचं रेसिप्रोकल पाहिजे म्हणून आपण त्याला रेसिप्रोकलमध्ये लिहू. देअरफॉर 1/v इज इक्वल टू 1/a इंटू बी इंटू सी. ओके, त्याचबरोबर आपल्याला सरफेस एरिया दिला आहे. सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2LB प्लस BH प्लस LH. 2L म्हणजे A, B म्हणजे बीच, B म्हणजे B, H म्हणजे C आणि AC या पद्धतीने. ओके, सो आता आपल्याला यस पाहिजे, त्यासाठी हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 देऊ. यसची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इक्वेशन जे 1 आहे त्याला यसने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन 1 RHS बाय एस. यसने RHSला मल्टिप्लाय केलं. 1/v इज इक्वल टू 1 इंटू एस ए इंटू बी इंटू सी. यस, ओके. सो 1/v इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 2 इंटू AB प्लस BC इंटू AC. मोठा ब्रॅकेट घेऊया या ठिकाणी. छेदामध्ये एस ॲज इट इज ठेवा, खाली A इंटू बी इंटू सी. ओके, सो 1/v इज इक्वल टू 1/s. या ठिकाणी 2 इंटू 1 केलं तर 2/s होईल. ब्रॅकेटमध्ये AB बाय ABC प्लस BC अपॉन ABC प्लस AC अपॉन ABC. सॉरी, इथं C. ओके, देअरफॉर 1/v 2/s. इथं AB कॅन्सल होईल, इथं BC कॅन्सल होईल, इथे AC कॅन्सल होईल. शिल्लक काय राहिलं? 1/c प्लस 1/a प्लस 1/b. याला रिअरेंज करू. 1/v इज इक्वल टू 2/s 1/a प्लस 1/b प्लस 1/c. हेन्स इट प्रूव्ड. अतिशय सोपा प्रॉब्लेम होता. ओके, थँक्यू. दुसरा ओपन एंडेड क्वेश्चन, त्याच्यामध्ये LHS घेऊ आपण. 1/sin θ प्लस 1/tan θ चा होल स्क्वेअर. 1/sin θ ॲज इट इज ठेवा. 1/tan θला आपण लिहू शकतो cot θ चा स्क्वेअर. दॅट इज मध्ये 1/tan θ, tan θचा रेसिप्रोकल असतो cot θ. तो 1/sin θ परत ॲज cot θला आपण लिहू शकतो cos θ बाय sin θ. त्याचं कारण cos θ अपॉन
साईन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. ओके. सो आता छेद सारखा असल्यामुळं 1 प्लस कॉस थिटा अपॉन साईन थिटा त्याचा होल स्क्वेअर आहे. त्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो 1 प्लस कॉस थिटाचा स्क्वेअर अपॉन साईन थिटाचा स्क्वेअर. तर याला दोनदा लिहिता येईल 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. साईन स्क्वेअर थिटाला आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. त्याचं कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1मधून कॉस स्क्वेअर थिटा मायनस केलं साईन स्क्वेअर थिटा येतो. ओके. आता याला आपण लिहिता येईल 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. याचा जर स्क्वेअर लिहिला तर 1 प्लस कॉस थिटा मायनस इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा हे होईल कॅन्सल. 1 प्लस कॉस थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीनं 3 मार्काचा क्वेश्चन हा प्रूव्ह करता येईल. ओके.